PM मोदी म्हणाले, मला मुलांना माफ करायचे. संजय राऊतांची पंतप्रधानांवर बोचरी टीका म्हणाले, ही अवदसा तुम्हाला आठवली तरी कशी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या बी इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केलेली आहे. काल शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांकडून शिवीगाळ झाल्याचा उल्लेख केला आहे. मात्र मुलांना माफ करायचा आहे, देश पुढे जातो आहे, मुलांनाही पुढे यावं, त्यांच्यासोबत काम करू, असं मोदी म्हणाले. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की हे कोण माफ करणारे? ही त्यांची आणखीन एक शरणागती आहे. मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलेली नाही. आम्ही कोणी तुमच्याकडे माफी मागितली आहे का? ही अवदसा तुम्हाला आठवली तरी कशी? हे भ्रमिष्ट झालेले आहेत. या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे मनाने आणि विचाराने भरकटलेले आहेत. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलायला पाहिजे. तुम्ही माफ करताय तर मग शेकडो मुलांचे चारित्र्य कशाला तपासत आहात? आता चंद्रकांतदादा पाटील दगडाचे ठसे घ्यायला निघालेले आहेत. तिथे त्यांनी कोरीव काम करून सुरू केलं आहे. मला कोणीतरी सांगितलं काल ते ट्रक घेऊन गेले. त्यामुळे त्यांना अमित शहा यांनी जबाबदारी दिली की दगड गोळा करा. आता डॉक्टर अब्दुल कलाम हे मागे पडलेले आहेत. डॉक्टर अब्दुल कलाम यांना लोक विसरतील. यापुढे डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांना संशोधन आणि विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च जागतिक पुरस्कार देणं गरजेचं आहे, असंही त्यांनी टीका केली आहे. हे कोण माफ करणार? नाही नाही नाही, हे बघा, एक लक्षात घ्या, ही त्यांची आणखीन एक शरणागती आहे. ही त्यांची आणखी एक शरणागती आहे. मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलेली नाही की आम्हाला तुम्ही माफी द्या. मागितली आहे का? आम्ही कोणी मागितली आहे का माफी तुमच्याकडे? साहेब आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो, असं कोणी बोललं आहे का? ही तुम्हाला अवदसा आठवते कशी? काय म्हणजे मला कळतच नाही काय. आम्ही तुम्हाला माफ करतो. अरे पण माफी मागितली का आम्ही? की आम्ही माफ करतो, हे करतो, नाही आहे. हे भ्रमिष्ट झालं. या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे भरकटले आहेत मनानं आणि विचारानं. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलायला पाहिजे. त्यांच्या पक्षांतर्गत ज्या मंडळांच्या गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती कोणाचीही बरी नाही. माफ करताना मग शेकडो मुलांचं चारित्र्य कशाला तपासताय? तुम्ही या गुन्ह्यामध्ये होतात, तुम्ही त्या गुन्ह्यामध्ये होतात. आता चंद्रकांतदादा पाटील दगडाचे ठसे घ्यायला गेलेले आहेत. त्यांनी तिथे क्वारी काम सुरू केलेलं आहे. 4 ट्रक घेऊन गेलेत. मला कोणतरी म्हटलं त्यांना जबाबदारी दिली अमित शहाने दगड गोळा करा म्हणून. चंद्रकांत दादांना कोथरूडचे कार्यकर्ते पाठवले त्यांनी. दगड गोळा करणार, मग ते लॅबमध्ये आणणार आहेत. दादांना स्वतःची जबाबदारी दिली आहे. फिंगरप्रिंट चेक करायची, मग ते आधार लिंकला जोडणार. कोणी सांगितलं तुम्हाला सगळं? त्याच्यामुळे त्यांना चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखी जी महान वैज्ञानिक संशोधक डॉक्टर अब्दुल कलाम मागे पडलेले आहेत. डॉक्टर अब्दुल कलाम मागे पडले. विसरतील लोक आता डॉक्टर अब्दुल कलामना. यापुढे डॉक्टर अब्दुल कलाम नंतर हे चंद्रकांत पाटील यांना संशोधन व विज्ञान क्षेत्रातला सर्वोच्च जागतिक पुरस्कार देणं गरजेचं आहे.